ज्ञानेश्वरी पठण अध्याय दुसरा ओव्या 326 ते 345 श्लोक 64 ते 66 जैसा दात्यांधा पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती बवे धनुर्धरा ऐसा स्मृतिभंशु घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेत समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरादशा जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखई म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे जतना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरुषके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन व्यवस्थित पावे राग द्वेष वियुक्तस्तु विषयानिंद्रियैर चरण आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादमधिगच्छति म्हणून विषय हे आगवे सर्वता मनोनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील पार्थ आणि काही एक जरी नाशले राग द्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही दैसा सूर्य आकाशगतु रश्मी करे जगताते स्पर्शतु तरी संग दोष काय लिंपतु तेथीचे तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन ओनियासे तरी विषयातया काही आपण पेवा सुनी नाही मग विषय कवण काय बाधितील कवणा जरी उदकी उदक बुडीजे का अग्नि आगी पोळीजे तरी विषय संगे आपलं विजे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू होवनी असे निकळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी प्रसादे सर्व दुःखानां हानि रस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धि पर्यवतिष्ठते देखहि अखंडित प्रसन्नता अतिजेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्धरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडधरू कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होये
तरी दुःख देखै कैसे के आहे, तेथ आपैसे बुद्धी राहे. परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीपू, सर्वता नेले कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वरूपू. योगयुक्तो नास्ति बुद्धिर्युक्तस्य, न च युक्तस्य भावना. न च चाभावायत शान्तिस्य कुत सुखम्. ये युक्तीची करसणीन, नाही जयाच्या अंतःकरणी. तो आकळीला जाण गुणी, विषयादिती तया स्थिर बुद्धी पार्था. कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चलत्वाची भावना, जरी लोहेची देखै मना. तरी शांती केवी अर्जुना, आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी नरिगे कही. जैसा पापियाच्या ठाई, मोक्षू नवसे. रामकृष्ण हरी.